काय पूनम, तुझं 31 डिसेंबरचं काय नियोजन आहे? मी तर गोव्याला जाणार आहे. तुझं काय नियोजन? तू पबला जाणार आहेस? हो, 31 डिसेंबरचं माझं प्लॅन आहे. मी पबला जाणार आहे. तिथं तर खूप खर्च होईल पबला. हा, मग असू दे ना. गेल्या वेळेस माझ्या मैत्रिणी केला होता, ह्या वेळेस मी करणार आहे पूर्ण पार्टीचा खर्च. हो का? ठीक आहे, बघूया पप्पा देतात का तुला पैसे. द्यावंच लागेल त्यांना. बघूयात. 1,00,000 रुपये पाहिजेत मला ह्या वेळेस पप्पांकडे. एवढे? बघूयात पप्पा देतात का मी तुला. मागणारच. काय मग पूनम, तुझ्याकडे आहेत का पैसे? माझ्याकडे लाखभर तर नाही, पण पप्पांकडनं मी 50,000 तर नक्कीच घेणार पप्पा देतील का तुला 50,000 रुपये? हो, देतील. बघूयात. चल बघू ना आपण काय होतंय ते. चल, ते बघ पप्पा बसलेत पुढं. चल बघू. बघू देतात का. पप्पांची पैसे गोडीत मागा, नाहीतर तुला पण भेटणार नाहीत, मला पण भेटणार ठीक नाही. आहे, चल. तर कुठं फिरताय तुम्ही? आम्ही बाहेर गेलो गेलो होतो. होतो. 31 डिसेंबरचं नियोजन चाललंय अरे पार्टीचं. बापरे, 31 डिसेंबर न्यूज आहे ना? कुठं जायचं आहे तुला? मला पबला जायचंय पप्पा. मला लोणावळ्याला. पप्पा, मला 1,00,000 रुपये पाहिजेत. 1,00,000? कारण की गेल्या वेळेस माझ्या मैत्रिणी पूर्ण खर्च केला होता, ह्या वेळेस मला करायचंय. मला 1,00,000 नाही, पण मला 50,000 तर पाहिजेच पाहिजे. काय म्हणत तुम्हाला? अरे 31 डिसेंबर म्हणजे काही 10 वर्षांनी येत नाही. दरवर्षी दरवर्षी आपला हा खर्च. शिनी 50 मागायचे, तू लाख मागायचे, परत ती पोर आपले 2 हिरो ती येणार आहेत. ती बेस तुमच्यासारखे. पप्पा, त्यांचं काही माहिती नाही, पण मला पाहिजे. कारण की गेल्या वेळेस पण माझ्या मैत्रिणी खर्च केला, तर ह्या वेळेस मलाच करायचंय खर्च. हो, मी त्यांना मला पण बोललीये. अरे काय बरं झालं, नशीब मला 2. आणि पप्पा, वर्षातून एकच वर्ष भेटतो की तोच दिवस हा आपण एन्जॉय करू शकतो. नशीब मला 2 पुरे. तुमच्यासारखे अजून 2-3 असते ना, तुम्ही मला गिरायकच बघितलं असतं. नाही हो पप्पा, असं मग? नाही. ऐका ना, ऐका ना, आपण काय करू, आपल्या दारात मस्त पटांगण आहे, इथं मस्त साऊंड बॉक्स मस्त हाय फाय लावू. आपल्या इथे नाही हो पप्पा, तुमची पार्टी ते दूध ते थम्सअप हे असती, चहा ते मम्मीने तुम्ही बघून घ्या. आमचं नियोजन वेगळं आहे. हो. अरे तुमचा 31 डिसेंबर 4-5 लाख व्हायला बसलाय. नाही जात, फक्त 1,00,000 रुपये द्या मला. मला त्याचं काय माहिती नाही. 50,000. तुला ₹1,00,000 दिले, ही पोरगी गप्प बसेल का? म्हणजे तिला लाख दिले नाही, ती मोठी आहे, ती समजून घेईल. मी लहान आहे ना, मग मला पण 50,000 पाहिजे. माझी ख्वाहिश पूर्ण झाली पाहिजे. आणि आपले माझी हिरो पण. आले. तर त्यांना नका देऊ. जर वेळेस त्यांना देताना तुम्ही, मग ह्या वेळेस नका देऊ. हो. काय पण मला करून पाहिजे. नाही ते करून नियोजन आपलं नको इथं. नको इथं. नको. नको माझे इथं. मित्र मैत्रीण येणार आहेत, मग मला इथं पण नको. गोव्याला जायचं. नको इथं. चला लागा तयारीला. हा, ठीक आहे. थँक्यू पप्पा. थँक्यू पप्पा. पप्पाला गिरायक नका बघू. नाही पप्पा, आता तुम्ही हा बोलचाल, पुन्हा नाही बोलायचा. येतो हा. रानू, जा. चल. काय म्हणू द्या पुरीला हो. हा 31 डिसेंबर म्हणजे सगळ्या सणांचा बाप म्हणायचं. एवढा खर्च राव, कुठल्या सणाला एवढा खर्च होत नाही. बघा या 2 पुरी 2 पूर, काय भावात जायचा हा खर्च. आला हिरो डुलतन काय. 31 डिसेंबर आता सकाळी सुरू मानल्यावर संध्याकाळपर्यंत काय व्हायची अवस्था. झुम बराबर झुम शराबी झुम बराबर झुम झुम बराबर चायला. पप्पाकडून पैसे घ्यायच्यात, नाही घेतले तर आज नियोजन होणार नाही. नीट चालू लागत नाही तर पप्पा दांडकच काढीन. सकाळी सुरू झाला काय. हा बोल, कुठे गेला? गेलतो बाहेर, जरा पैसा लागत. पैसे हा, काय झालं? आज 31 डिसेंबर आहे, पार्टी करायची. पोरांना जरा सहकार्य बेकार करावं लागेल, त्यातला खर्च कापाणी करावं लागेल. उद्या इलेक्शन आपल्याला लढायचंय. उद्या आपल्या माग नको का कुणी. आज पोरं सांभाळे तर उद्या आपल्या जवळ राहते, नाही तर बाकी दुसरं कोण राहणार आहे आपल्या बरोबर. हा, पैसा लागत आपल्याला, जरा खर्च बरं करावा का, एका खाड्यात तू 2-4 पक्षी मारायला निघाला. 31 डिसेंबर आणि इलेक्शन निवडून आल्यावर आपल्याला असली 4 बंगलं करता येते. अडचण आहे काय. किती पाहिजे? काय 50-60 हजार रुपये. 50-60 हजार सहज म्हणतोय. 10-5 महिन्यासारखे. मग आता तुम्ही आपल्या बहिणीला, आमच्या दिदीला, त्यांना एवढे पैसे दिले असते, तुम्ही काय आम्हाला हाय का नाही काय. अरे त्या दिले कार्ट्या तरी कमीत का. एक गोव्याला निघाली, एक पबला चालली, एकीला मग लाख, त्यांना हाय का पैसे. त्या तरी असे उडवायला चाललेत पैसे, असे वाकडे तिकडे. आपण तर खर्च करतोय, आपल्याला तर उद्याच्याला काहीतरी मिळणार आहे. त्याला पैसे नाही का लागत आपल्याला. पैसे संपल्यावर मला काय वाटतं तुम्ही मलाच गिराय बघता काय. नाही, आज आपण खर्च केल्यावर आपल्याला. मी एक काम कर ना, इथं लावून सारी तुझे ना गावातली 5-50 पोरं आणि इथं मस्त आहे ना मंडप, स्पीकर सगळी व्यवस्था करतो. जेवण ठेवू.
नाही तसलं नाही जमत ती मग? तसं असतं काय कुठं 1 डिसेंबरला घरी काय आपलं काय लग्न बिग्न होई का जागरण बिग्रण पण पोटभर खायला घातलं काय पाहिजे लोकांना. नाही तसं नाही जमत ती हॉटेलवर जेवण असतं हॉटेलवर कुठं गेलं तरी मग जेवण हॉटेलवरच असतं का कुठं बी असतं हॉटेल सारखा माहोल बनवायला आपल्याला किती खर्च येईल हॉटेलवर नाही तुम्हाला बैल कापून खायला घाला होते हॉटेलवाली. अरे इथं कोंबड्या फिंबड्या खातात. नाही नाही नको तिकडच भारी उलट तिकडेच भारी. नियोजन होईल द्यावाच लागते. द्या लवकर पाठवून जा घेऊन या पुढे आता संध्याकाळी कार्यक्रम पार्टी अहो, पण आता नियोजन आता आता टाकलंय का पोटात काय. अहो पण आता नियोजन करावं लागेल ना जायचं म्हणल्यावर. अगोदर खाऊन घे मग बघू तू. तर जाणार जेवण पोटात टाकणं मग देतो ना. संध्याकाळपर्यंत मला नियोजन झालं पाहिजे हा. मी तुम्हाला तू आताच असं लट 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 कापूतोय. नाही पेला पेला नाही. नाही नाही अजिबात नाही हे काय दांडकं जेवण करून खायला आलो लगेच. पाहिजे. जेवण करून आलो लगेच अवघड काम आहे भाऊ. 31 डिसेंबर आहे ना असं 7-10 वर्षांनी यायला पाहिजे. दरवर्षीच आहे कार्यक्रम आणि दरवर्षीच खर्च. आता त्या पुरीला सुनबाईचं बघावं लागेल काय म्हणणे. नाही तर म्हणे हे सगळे बाहेर पडले तर तिला राहत मग तिथं तसली गांधीन. तरी खुशी लवकर तर जरा फास्ट तर आवडत जरा. आवरले ना पण ऐका आज 5 स्टारलाच जायचं. दुसरीकडे मी कुठं काय खाणार नाही. 5 स्टारलाच जाऊ, आज टेन्शन घेऊ नको. आज तू म्हणशील ती तुझ्यासाठी येतो वर्षात एकदा येतो 31 डिसेंबर. मग वर्षातनं एकदाच येतो त्याच्यामुळेच म्हणलं 5 स्टारलाच जायचं. दुसरीकडे कुठंच जायचं नाही. सगळं झालं. बाबा कुठे येतो? बाबांकडून पैसे घ्यायच्यात मला. हा ती कुठं गेलेत खरं. काय माहित कुठे गेले ते. बहुतेक बाहेर गेलेत वाटतं. वा आले. कुठं निघाली जोड. बाबा हा. ऐका की बोल. एक 50-60 हजार रुपये द्या की. 31 डिसेंबर नाही का? 50-60 हजार अहो फक्त दोघांसाठी. मग आता बाबा जाणार आम्ही नवरा बायको फिराय 31 डिसेंबर महिन्यात सॉरी वर्षात एकदा येतो. 50-60 हजारात आहे ना गाव जेवण होतं आपली इथं. तुम्हाला दोघालाच बाबा 5 स्टारला चाललोय. आपल्या गावातल्या टपरीवर नाही आम्ही. काय असतं त्या 5 स्टार हॉटेलला काय असतं. 5 स्टार म्हणजे मोठं हॉटेल आहे. सोनं फिने घालतात काय ते खायला. नाही पण चांगलं जेवण बिवण चांगलं असतं. टापटीप सगळं जिथल्या तिथं असतं. मग जावा की. एक दिवस तुम्हाला ए. नेतो. कपडे बिपडे पिशवे अरे बिशवे. तुम्ही मग? त्यांच्या संग तांडायला लागल्यात. मागतात पैसे तर देऊन टाकायचे पोरांना. आहेत बघ बरं बाबाला समजतच नाही. देते थांब मी सांगते. द्या की पैसे त्यांना. किती मागतात किती माहिती किती मागते? 50-60 हजार. आई एवढंच ना मग देऊन टाका. हा. तू द्यायला. 500 रुपये धरा कुठेतरी वडापाव खाऊ कुठेतरी चहा बाबा पाणी. 500 रुपये असते मग? 50,000 अहो तुम्हाला कळत कसं नाही. द्या ना तुम्ही पैसे. बाबा आहेत की तुमच्याकडं. तू काय काय वर एवढी थांब थांब थांब. अहो हे सगळे बाहेर गेले म्हणजे आपण पण जाऊ ना 31 ला. तुला बी 31 डिसेंबर. अरे बरं झालं 31च थांबतोय. 32, 33, 35 पर्यंत गेला असता ना. राम 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 राम. हे तुमचं असंच असतं. कधी कुठं जायचं म्हणलं ना तर असं नुसतं मोडता काढा घालता. मग काय आहे तुला आईला कळतच नाही बाबाला नादवायचं. जरा रात्री बाबा जरा- ऐ ऐ ऐ शेत दोघ अजून 2 पोरी आहेत घरात. मग? परत ती एक पोरग. सगळ्यांना वाटावं लागते. ह्याला वाटून जमन का. काय ऐ गरज पोरी न उरकला का तुमचं. अहो, त्यांना द्यायची काय गरज आहे का मला दिल्यावर. द्या. त्यांचं काय लग्न झालंय का? माझ्या अंगावर कपडे ठेवते का त्या पुरी. कोणत्या? त्याला पैसे नाही दिले. सांग बरं द्यायला. अरे बापरे. इकडे इकडे या वाह. इकडे या इकडे या. इथं या माझ्या जवळ या. महाराणेच झालेत बाबा या तर. मग लेकी कोणाचे आहेत? हं? ठरलंच जायचं हो जायचं पैसे द्या. लगेच. हो पोरी पण आणि आले. तो आपला हिरो तू कुठे गेलाय बाहेर? ए, मम्मी, पप्पा कुठं? हे बघ, हे, आला. घ्या. राम 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 राम. इथं तर बैठक चालली आहे. आता तुला किती मग अशी आपलं बोलणं चालतं ना 50 लागत होते मला. इकडे ये जरा जवळ कवाशी म्हणून तिकडे जातो. नाही काय बाबा तुम्ही ह्याचं काय अरे पियला ये सकाळी. सांगतो नाही. तुम्हाला मग. मी नाही पिलो. मग? मी पेत असतो. पोरी पेले काय तू नाही पेला तर. नाही मला वास माहिती तर तिथे कोणाला कुठं तरी चालली होती. तू? कुठं चालले त्या तिथे त्या ती चालली एक पबला. तू ती बाकीचं मला नाही माहिती. माझं लवकर दे, मला जायचं नियोजन. मला उशीर झालाय. अरे जरा दम धीर धर ना. सगळ्यांना मग मी तुला देते. आधीच म्हणलो होतं. शेलाई काय का आता याला 60 हजार. हा. हिला ₹1,00,000. 1 लाख. हिला 50. त्याला 60. तुला किती पाहिजे. एवढे हा आई बरे आहेत का तुम्ही. मी बरी आहे. आपलं कॅन्सल करा. पप्पा, तुम्ही अरे ऐका ना तुम्ही ऐका नाही ना. ना आधी तुम्ही 2 मिनिटं लक्ष द्या. तुझे 5-50 माणसं बोलव. तुझ्या काय असतील 7-8 मैत्रिणी तुझ्या.
तुमचे आपण इथं मस्त म्हणलं नाही पप्पा ते नाही. तुमचं ते थम्सअप बिन्सअप नाही ते बाबा, आम्हाला सांगू नका आम्हाला पैसे यांना पाहिजेत काय पप्पा. कुठं लावू नका. मला आहे ना, मला आणि खुशीला जायचंय हॉटेलला जेवाय. आम्हाला 60,000 रुपये द्या. नाही हो पप्पा आम्हाला पाहिजेत थांबा, पैसे. ते एक लेकरू आले काय म्हणते बा? काय कोण तू? मी अनाथ आश्रमातून आले. अनाथ आश्रमातून आलीस बा? इकडे 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 इकडे. ये काय म्हणते बोल. कुठून आलीस बाळ तू? श्रीगोंद तिथं अनाथ आश्रम चालतो तुमचा? हा किती मुलं आहेत? 100. 100 आहेत. हा काय अडचण आहे का? हा काय? ती आता कोण मदत करत नाही ना तर खायला याला मुलांना नाहीये. 100 मुलं अनाथ आश्रमातून त्यांना खायलाच काही भेटत नाही. राम 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 राम. हा, मग तुमचे शिक्षक लोक काही पाहत नाहीत? आहेत ना. आले हेच का सर तुझे? हो या या सर या नमस्कार सर. या अलीकडे या जरा. नमस्कार. नमस्ते नमस्ते. हो हे लेकर तुमचे अनाथ आश्रमातले बाहेर काय प्रकारे? नाही हो, आम्ही सगळे सोबतच होतो. मी एक पाठीमागे शिक्षक भेटले होते, त्यांच्याशी भेट घेतली. म्हणून लेकरू पुढे आलं. हा, तिला पुढे पाठवलं. म्हणलं घरी कोण असेल तर बघ, लगेच आलो. काय परिस्थिती नेमकी तुमची हे लेकर बाहेर म्हणजे? परिस्थिती अशी आली की पहिले जे दाते होते हा. ते सढळ हाताने मदत करत होते, पण आता दाते कमी झालेत आणि मुलं जास्त झाली सर. त्याच्यामुळे आमच्यावरती ही परिस्थिती आहे. म्हणजे दान धर्म करणारे लोक कमी व्हायला लागले आणि मुलं वाढली तुमची असं म्हणायचं. त्याच्यामुळे अडचणी उभ्या राहिल्या, लेकरांची हाल व्हायला लागली. ठीक आहे तुमचं नियोजन करतो मी. अगोदर हे माझे लेकर आहेत ना, थोडस पार्टीचं नियोजन आहे त्यांना. त्यांचं नियोजन झालं ठीक आहे सर. की तुमचं नियोजन करतो. चल तुला किती पाहिजेत बाळ? 1 लाख रुपये. तुला 1 लाख रुपये. चला मोज, कमी पडले तर लगेच देऊ तुला. तुझे किती? 50,000. 50,000. दर हात मार. हा तुला किती पाहिजे रे? 60,000 बाबा. 60,000. चला हे घे, पैशाला हात मारा. मग तुम्ही बोला. हा, काय अडचण तुमची? साहेब, हा हे मोज तुझे पैसे. हा आज परिस्थिती आमच्या अनाथ आश्रमांची अशी आहे हा की पोरं अन्नाचा पोटात कण नसताना हा. फक्त पाण्यावरती दिवस काढून रात्री झोपत आहेत सर. हा. अशी परिस्थिती आज आमच्या अनाथ आश्रमांची. कारण की लोक आज एवढे पार्ट्या करतात, सगळ्या गोष्टी करतात, पण आमच्याकडे जे लक्ष जात आहे ते अजिबात थोडं सुद्धा लक्ष देत नाहीत आमच्याकडे. लग्नात जरी एखादं समजा पहिले दानधर्म करायचे, लग्नात जे उरलेलं सुरलेलं असायचे अनाथ आश्रमात आणून द्यायचे, पण आज फक्त मोजक्याच 5-50 लोकांचं करतात, ते त्यांनाच पुरत नाही. त्याच्यामुळे आमच्याकडे दुर्लक्ष झालं. म्हणून आम्हाला ही वेळ आली. एवढी बिकट अवस्था. ऐकलं तुम्ही सगळ्यांनी? तुझं शिक्षण झालं, तुझं झालं, तुमचं सगळ्यांचं मस्त चाललंय, पण हे अनाथ आश्रमातले लेकर काय सांगितलं सरांनी? कधी कधी 2 वेळचं नाही, 1 वेळचं सुद्धा अन्न भेटत नाही. पाणी पिऊन झोपतात लेकर. आणि मग यांचं कोणी पाहिजे? आपल्याकडे पैसे आहेत, आपण उधळतोय. ह्यांना कुणीतरी लक्ष दिलं पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? आपली काही जबाबदारी आहे की नाही? सॉरी बाबा माझं चुकलं. हे घे माझ्यातर्फे, माझी पार्टी कॅन्सल. छान. आता कसं आता मला वाटायला लागलं ही लेकर माझी. हे घे बाळा माझ्याकडनं पण तुला. माझं पण अरे गोव्याला जायचं काय? कॅन्सल नक्की? हो. तुझं काय? बाबा, आम्हाला पण नाही जायचं. त्यावेळेस आम्ही घरातच 31 डिसेंबर साजरा करू. तुझं काय? मला वाटलं होतं पण नाही, मी नाही जाणार. नको. पैसे घेऊन चालला आणि मला मी नाही जाणार म्हणजे? धर पण जाऊ दे, पण 500 नाही, धर जाऊ दे. तुला माझं पण कॅन्सल करतो. मग तुझं इलेक्शनचं काय उभं राहायचं? नाही जाऊ द्या, कॅन्सल आता. ते पण कर, काम कर, लोकांची समाजसेवा कर, पाया पड, मत भेटतील. पैसे दारू पाणी पाजून नाही होती बरोबर आहे. लेकरांनो. खरं आहे. तुम्ही आज खरं म्हणजे माझी लेकर शोभताय. बाबा, आजपर्यंत आम्ही खरंच लय मोठ्या चुका केल्यात. अफाट पैसा उधळला आणि आजपर्यंत आम्ही असं कधी अनाथ आश्रमाच्या ठिकाणी गेलो नाही. त्यांची कधी परिस्थिती पाहिली नाही, त्यांचे काय हाल होते ते कधीच पाहिले नाही. आजपासून आम्ही दरवर्षी जाणार. आमचं 31 डिसेंबर त्यांच्या इथं साजरा करणार. हे सगळ्यात उत्तम. आपण सगळ्यांनी जायचं. कुठं जायचं? अनाथ आश्रमात. सगळ्या गोष्टी घेऊन जायच्या. आपलं खाणं काय असेल ते आपलं आणि त्यांचं, तिथे एन्जॉय करायचं. मजा येईल ना? वा माझी तर बर्थडे पार्टी पण मी अनाथ आश्रमात साजरी करणार. वा वा वा. सर
तुमचं खरंच मनापासून तुमच्या कुटुंबाचं खरंच मी मनापासून आभार मानतो. कारण की तुमच्यासारखं कुटुंब मी पहिल्यांदाच पाहिलं की जे तुम्ही सगळा जो तुमचा जो खर्च आहे तो आमच्यासारख्या गरीब लोकांना दिला. आज जो तुम्हाला म्हणजे तुमचा जो आशीर्वाद आहे तुम्हाला भेटणार माझ्या 100 मुलांचा नसून जेवढे अनाथ मुलं आहेत एवढ्या सगळ्या मुलांचा आशीर्वाद तुमच्या लेकरांचा आहे. आणि ती खरंच म्हणतो ना वरून देव देतोय त्या गोष्टीचं खरं आज चीज झालं असं मला वाटतं. पण काय होतं थोडं थोडं कोणीतरी पुढे आलं पाहिजे. एक जणांनी सहकार्य केलं की दुसरा करेल. आता मला एकट्याला वाटलं होतं आतापर्यंत, आता माझ्या 2 मुली 2 मुलं करणार ना मदत. भविष्यात करशील मदत? मग आता काय पाहिजे, एकाचे 5 झाले ना मदत करणारे. खुश बा, चला या सगळ्यांना एकदा चहा पाजून चहा करू या.